let's go to this. Okay, so background dot html. ओके, तो background dot html बॉयलरप्लेट कोड घेऊया इथे. ठीक आहे. आणि एक CSS ची फाईल बनवायची, background dot CSS. ओके, फर्स्ट HTML मध्ये येऊन काय करायचं आपल्याला, सर्वात अगोदर फाईल लिंक करायची. सो लिंक करण्यासाठी लिंक टॅग आणि href मध्ये CSS ची फाईल background डॉट CSS. ओके, यानंतर इथे h1 एलिमेंट घेतो मी आणि background डॉट CSS मध्ये h1 ला सिलेक्ट करून बॅकग्राऊंड कलर देतो ॲक्वा. ओके, याच्यामध्ये समथिंग टेक्स्ट घेऊया आपण, लॉरेम 10. ओके, ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करूया. तर इथे आपल्याला ही फाईल लिंक झालेली दिसेल इथे. ठीक आहे. ओके, यानंतर आता आपल्याला कोणत्या प्रॉपर्टीज बघायच्या आहेत, बॅकग्राऊंडच्या. ओके, तर बॅकग्राऊंडच्या प्रॉपर्टीज बघण्यासाठी सर्वात अगोदर मी तर इथे एक इमेजचं फोल्डर बनवतो. इथे इमेजचं फोल्डर नाही आहे, आपल्याला इमेज लागणार आहे इथे. ओके, सो इमेज आपण डायरेक्टली याच्याहून इमेज पण घेऊ शकतो गुगलवरून, परंतु आपण तशी इमेज न घेता नॅचरल नेचर इमेज. ओके, आपण तशी इमेज न घेता आपण काय करूया, म्हणजे ॲड्रेस कॉपी न करता आपण डाउनलोडच करूया इमेज. ओके, प्रॅक्टिस पण होत झाली. ठीक आहे. सो डी मध्ये 7 PM बॅच. ओके, त्याच्यामध्ये CSS मध्ये इमेजचं फोल्डर. ओके, डाउनलोड नेचर 1.jpg. ठीक आहे, तर इमेज इथे आलेली दिसेल आपल्याला, नेचर 1.jpg. ओके, ही इमेज आहे. क्लिअर, कळालं इथपर्यंत? हॅलो. हो सर. हो सर. ओके, तर आता आपण पहिले काय करत होतो, फर्स्ट ऑप्शन सांगतो तुम्हाला, तर आपण पहिली इमेज कशी घेतो, IMG. ओके, याच्यामध्ये स्लॅश इमेजचं फोल्डर आणि त्याचे URL. तर इथे आपल्याला ती इमेज मिळत होती. ओके, रिफ्रेश करूया. तर ही इमेज आपल्याला इथे मिळत होती, परंतु ही बॅकग्राऊंडला इमेज नव्हती. ठीक आहे, म्हणजे मला जर काही टेक्स्ट पाहिजे असेल तर मी त्या इमेज वरती घेऊ शकत नव्हतो पहिले. ठीक आहे, क्लिअर आहे. आता मला बॅकग्राऊंडला इमेज पाहिजे तर मी एक डिव घेतो. ओके, या डिव मध्ये या डिवला मी क्लास देतो, क्लास फर्स्ट. क्लास काय आहे, फर्स्ट आहे. ओके, आणि या फर्स्ट क्लासमध्ये मी एक पॅराग्राफ घेतो, पॅराग्राफ टॅग लोअर 50. ओके, तर बघा. ओके, हा आपल्याला पॅसेज पण दिसेल. याच्यामध्ये काही चेंजेस झाले का? नाही, काही चेंजेस नाही झाले. पण आता सर्वात पहिली प्रॉपर्टी बघूया आपण बॅकग्राऊंडची, ज्याला सिलेक्ट करतोय मी इथे. ओके, काय क्लास दिला मी, डॉट फर्स्ट नावाचा क्लास दिला. फर्स्टला सिलेक्ट केला, त्याला बॅकग्राऊंड कलर दिला, बॅकग्राऊंडची पहिली प्रॉपर्टी. ठीक आहे, त्याला दिला ॲक्वा कलर. तर इथे बॅकग्राऊंडला ॲक्वा कलर आला मला. ओके, मी कलर चेंज केला, मी ग्रीन येलो केला, समजा ग्रीन येलो कलर येऊन जाईल इथे. ओके, ठीक आहे.
आता मी परत फर्स्टला सिलेक्ट करतो किंवा इथे मी पी टॅग घेतो आणि पी ला फक्त सिलेक्ट केला मी, तरी पण तिथे बॅकग्राऊंडला कलर ग्रीन येलोच राहणार आहे. पण हा जो डिव आहे ना, इथे आपण जो सिलेक्ट केलेला आहे, ओके, जो डिव आहे, डिव, या डिवला आपण क्लास दिला फर्स्ट. याच्यामध्ये काहीच नाही, ठीक आहे. डिव मध्ये फक्त एक पी पॅराग्राफ टॅग आहे, त्याच्यामध्ये समथिंग टेक्स्ट आहे. ओके, आता यामध्ये काय करायचं आपल्याला, यामध्ये आपल्याला सिलेक्ट केल्यानंतर सर्वात पहिली प्रॉपर्टी यूज करायची, बॅकग्राऊंड इमेज. बॅकग्राऊंडला इमेज घ्यायची म्हणून बॅकग्राऊंड इमेज, त्याच्यामध्ये URL. ओके, URL, या URL मध्ये बॅकग्राऊंड इमेज सिलेक्ट केल्यानंतर त्या URL मध्ये द्यायची त्याची URL. ओके, सो डबल कोट आणि त्याची URL काय आहे, ./ फोल्डर किंवा / फोल्डर इमेज / nature1.jpg. ओके, आता काय होईल, इथे इमेज दिसेल का सध्या आपल्याला? नाही, कारण की .first ओके, याला हा पॅराग्राफला मी कलर दिला ना, ठीक आहे. ओके, कलरला कमेंट आउट केला. ओके, आता बघा, जो फर्स्ट क्लास दिला मी त्याला, त्याच्यामध्ये जे मी सिलेक्ट केला आहे बॅकग्राऊंड इमेज आणि त्याच्यामध्ये ती इमेज दिलेली nature1.jpg, त्याच्यामध्ये काय होतं, ही जी इमेज आहे ही परत परत रिपीट होत आहे. ठीक आहे, इकडे बघा, इथे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स आणि इथेही 7. ठीक आहे, आता ही इमेज मी या डिवला हाईट विड्थ पण देतो. फर्स्ट ची हाईट ठेवूया आपण 500 पिक्सल. ओके, आणि विड्थ ठेवूया 700 पिक्सल. ओके, बघा काय झालं, इमेज रिपीट होत आहे. हॅलो अनिकेत, आवाज येतो? हो सर. हां, इमेज रिपीट होत आहे. आता मला अशी इमेज पाहिजे का, इथे हा माझा डिव आहे. ठीक आहे, मध्ये जर का सांगायचं झालं तर एक माझ्याकडे डिव आहे. ओके, त्याची हाईट आहे, हाईट अशी, हा इथून इथपर्यंत, इथून अशी हो, हाईट घ्यायची ना, मग हाईट अशी. ओके, तर हाईट किती आहे माझी, किती आहे, 500 पिक्सल, 500. आणि विड्थ किती आहे, तर विड्थ इथून इथपर्यंत. ओके, विड्थ किती आहे, 700 पिक्सल. ओके, तर याच्यामध्ये काय होतं, हा जो बॉक्स आहे माझा एक पेज वरती, त्याची जी हाईट आहे 500 आणि विड्थ आहे 700, त्याची मध्ये काय होतं, ती इमेज लहान असल्यामुळे काय होतं, ती होते रिपीट इथे. ओके, तर ती इमेज मला रिपीट नाही पाहिजे. ओके, तर त्याच्यासाठी एक प्रॉपर्टी आहे आपल्याकडं, ती यूज करूया आपण, बॅकग्राऊंड रिपीट, आणि त्याला करू शकतो आपण नो रिपीट. ओके, तर काय झालं, ते बॅकग्राऊंड रिपीट कमी झालं. आता आपल्याला तो बॉक्स दिसत नाहीये की केवढा आहे तो बॉक्स. ओके, तो बॉक्स दिसण्यासाठी आपण काय करू शकतो, या फर्स्टला सिलेक्ट करून त्याला बॅकग्राऊंड कलर देऊ शकतो. तर बघा, त्याची हाईट आहे 500 आणि विड्थ आहे 700 पिक्सल. ओके, आता काय झालं, ही इथे मी नो रिपीट केल्यामुळं काय झालं, आता बघा इथे रिपीट होत आहे, एवढ्याच बॉक्समध्ये होत आहे, याच्या
इकडे पण जात नाही आणि इकडे खाली पण जात नाही, कारण की मी जर त्याला सेट केलेलं आहे, त्याची हाईट ठेवली 500, विड्थ ठेवली 700, याच्या बाहेर ते जाणार नाही. टेक्स्ट असेल किंवा इमेज असेल किंवा काही कंटेंट असेल, या बॉक्सच्या बाहेर जाणार नाही. फर्स्ट नावाचा जो बॉक्स बनवलेला आहे, जो डिव आहे फर्स्ट नावाचा, त्याच्या बाहेर जाणार नाही. ठीक आहे. तर मी ते बॅकग्राऊंड रिपीट देतो त्याला, करतो नो रिपीट. तर इथे बॅकग्राऊंडची इमेज आहे ती आता रिपीट होणार नाही. जो टेक्स्ट आहे तो याच्यावरती दिसेल, या इमेज वरती दिसेल. तो टेक्स्ट सुद्धा याच्या बाहेर जाणार नाही, या बॉक्सच्या एवढाच असेल तो टेक्स्ट, जरी पॅराग्राफ असेल तरी सुद्धा. ठीक आहे. पण आता काय होतं, माझं इमेज तर माझी छोटी आहे, ठीक आहे, आणि माझा बॉक्स आहे 500 बाय 700. ओके. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल मला, या पूर्ण पेजला, इथपर्यंत कव्हर करण्यासाठी एक माझ्याकडे दुसरी प्रॉपर्टी आहे, जिचं नाव आहे बॅकग्राऊंड साईज. ओके. आणि त्याला करू शकतो मी कव्हर. ओके. तर बॅकग्राऊंड साईजने कव्हर केलं तर माझा जेवढा बॉक्स आहे तेवढी माझी ही इमेज इथे कव्हर होऊन जाईल. ओके, क्लिअर. तर बॅकग्राऊंड साईज झालं, बॅकग्राऊंड रिपीट झालं, बॅकग्राऊंड इमेज झालं. परत काय करू शकतो मी इथे, आता नो रिपीट आहे, रिपीट आहे. ओके. मला रिपीट केलं तर ते रिपीट होईल इमेज. ओके. परंतु इथे प्रॉपर्टी दुसरी यूज केलेली आहे कव्हर नावाची, त्याच्यामुळे ती प्रॉपर्टी अप्लाय नाही होणार. कव्हर जर का काढलं, बॅकग्राऊंड साईज कव्हर कमेंट आउट केलं तर रिपीट प्रॉपर्टी अप्लाय होईल. कव्हर टाकली तिथे तर काय होईल, ती प्रॉपर्टी रिपीट नाही होणार. ठीक, म्हणजे इमेज रिपीट नाही होणार. याला मी नो रिपीट करू शकतो, तरी सेम आउटपुट असेल. ओके. आणि जर मी याला रिपीट एक्स केलं, याला मी कमेंट आउट करतो, तर त्या रिपीट एक्स केलं तर काय होईल, फक्त एक्स डायरेक्शनला इमेज रिपीट. ओके. म्हणजे एक्स ऍक्सिसला, म्हणजे अशी इमेज रिपीट होईल, अशी इकडे. ठीक आहे, फ्रॉम लेफ्ट टू राईट. ओके. आणि मी रिपीट वाय ऍक्सिस केलं त्याला, रिपीट वाय ऍक्सिस, तर ते टॉप टू बॉटमला रिपीट होईल. ठीक आहे, वरून खाली रिपीट होईल ती अशी. ओके. यानंतर बस त्याच्यामध्ये एवढंच इम्पॉर्टंट असेल तुम्हाला, रिपीट, नो रिपीट. ओके. परत रिपीट एक्स ऍक्सिस, रिपीट वाय ऍक्सिस. परत याच्यामध्ये इनिशियल असेल तर इनिशियल फेजला ती या पद्धतीची दिसेल तुम्हाला. ओके. म्हणजे त्याच्यावरती काही इफेक्टच पडणार नाही. ठीक. तर मी याला नो रिपीट ठेवतो, नो रिपीट, आणि बॅकग्राऊंड साईज त्याला आपण कव्हर करूया. नो रिपीट केलं तर काय होईल, ती रिपीट होणार नाही, परंतु साईज कव्हर राहील का, नाही. ओके. तर त्याला आपण बॅकग्राऊंड साईज कव्हर ठेवू. ओके. तर बॅकग्राऊंड इमेज झालं, बॅकग्राऊंड रिपीट, बॅकग्राऊंड साईज झालं, बॅकग्राऊंड कलर झाला आपला. आपण बॅकग्राऊंड पोझिशन बघूया आता. ठीक आहे. तर बॅकग्राऊंड पोझिशन, आणि याच्यामध्ये बघा, मी जर का याला सेंटर केलं, परंतु इथे काय करावं लागेल, याचं कव्हर काढावं लागेल. नो रिपीट पण काढतो मी. आता बघा तुम्ही काय होतं, फ्रेश करतो मी आणि याचं बॅकग्राऊंड सेंटर काढून टाकतो. ओके. तर बघा काय होतं, ग्रास जे आहे ना, ही ग्रास बघा कुठे आहे सध्या, ही ग्रास. ओके. इकडे सनसेट झालेला आहे. पण जेव्हा मी त्याला बॅकग्राऊंड पोझिशन सेंटर करतो ना, तर ती ग्रास बघा कुठे आहे. म्हणजे तुमची इमेज इकडून पण तेवढीच जागा सोडेल, इकडून पण तेवढीच जागा सोडेल, वरून पण तेवढीच जागा सोडेल, खालूनही तेवढीच जागा सोडेल, आणि जी मधला जो स्पेस आहे त्याला ती सेंटरला आणेल इमेजला. म्हणजे इकडून जेवढी जागा ती रिपीट करत होती ना परत परत इमेज, तर ती रिपीट साईडला करेल, आणि म्हणजे चारही साईडला करेल, आणि मध्येला जो स्पेस आहे त्याला सेंटरमध्ये आणेल, म्हणजे इमेजला सेंटरमध्ये आहे, मग ती रिपीट असू द्या किंवा नो रिपीट असू द्या. ओके. परत सेंटर आहे, त्याच्यामध्ये परत काय आहे, लेफ्ट आहे. तर इमेज काय होईल, लेफ्ट साइड पासून स्टार्ट होईल. ठीक आहे, इकडून स्टार्ट होईल आणि इकडे एंड होईल तिचा, म्हणजे राईट साइडला तिचा एंड होईल इमेजचा. तर इकडे ती जागा जास्त सोडेल. मी जर का राईट केलं तर राईट साइडला स्टार्ट होईल आणि
लेफ्ट साईडला इकडे छोटी इमेज दिसेल आपल्याला. तर इथे राईट केला मी, राईट. तर बघा इकडे स्टार्ट झाली, इकडे एंड झाला तिचा. ओके. तर या प्रॉपर्टी लक्षात ठेवा. मी याला इनिशियल करून ठेवतो, जशी आहे तशीच. ओके. आणि बॅकग्राऊंड साईज त्याचा कव्हर ठेवतो, आणि बॅकग्राऊंड रिपीट, नो रिपीट. तर माझी इमेज अशी दिसेल मला. ओके. क्लिअर आहे? हो ओके. परत यामध्ये आता आपल्याला ओके, तर इथे आपलं बॅकग्राऊंडच्या प्रॉपर्टीज संपलेल्या आहेत. ओके. यानंतर आपल्याला बघायचे बॉक्स मॉडेल. ठीक आहे. सो इमेज मध्ये नाही, बाहेर बनवायला आपण. ठीक आहे. बॉक्स मॉडेल डॉट HTML. ठीक आहे. नेक्स्ट फाईल असेल आपली बॉक्स मॉडेल डॉट CSS. क्लिअर आहे? तर बघा इथे आता बॉक्स मॉडेल डॉट HTML, बॉक्स मॉडेल डॉट CSS. बॉक्स मॉडेल डॉट HTML च्या फाईलला आपण लिंक करूया, बॉक्स मॉडेल डॉट CSS. आणि लिंक झालेली का नाही बघूया का, तर H1 मध्ये lower enter and box model dot CSS, बॉक्स मॉडेल डॉट CSS. त्याच्यामध्ये H1च आहे ना आपला एलिमेंट. बॅकग्राऊंड कलर, करूया. ओके, तर लिंक झालेली आहे. ठीक आहे. तर आपल्याला याची गरज नाही सध्या. ओके. तर बघा आता लिंक झालेली आहे. इथपर्यंत काय डाऊट आहे तुला आणि काय? नाही सर काही नाही. ओके. ठीक आहे. नाही समजलं तर विचारू शकतो. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, बॉक्स मॉडेल मध्ये आपल्याकडे 3 प्रॉपर्टीज आहेत. एक आहे मार्जिन, एक आहे पॅडिंग आणि एक आहे बॉर्डर. ओके. तर इकडे लक्ष दे थोडं, 5 मिनिट. ओके. हे एक आपलं पेज आहे. ठीक आहे. क्लिअर आहे? आणि या पेज मध्ये माझा हा एक कंटेंट आहे. ओके. हा एक दुसरा कंटेंट आहे. ओके. जेव्हा आपण अप्लाय करतो मार्जिनला, कशाला? मार्जिनला अप्लाय करतो, तेव्हा काय होतं? जेव्हा आपण मार्जिन अप्लाय करतो ना, तर तेव्हा काय होतं? जो जी मार्जिन आहे ही असते या पेजच्या या साईडला, म्हणजे इथे ही असते आपली मार्जिन. हा जो स्पेस आहे ना, ही असते आपली मार्जिन. ओके. ठीक आहे. ही काय असते आपली? मार्जिन असते. ही पण काय झाली आपली? मार्जिन. जे मी जर का 5 पिक्सल अप्लाय केली मार्जिन ऑल ओव्हर, तर ती लेफ्ट साईडला 5 पिक्सल असेल, राईट साईडला 5 पिक्सल असेल, आणि लेफ्ट साईडला टॉप, बॉटम, लेफ्ट आणि राईट या चारही साईडला ती किती पिक्सल असेल? 5 पिक्सल स्पेस सोडेल. ओके. क्लिअर आहे? सिम्पली काय करतो आपण? आपलं एक पेज घेऊया आपण. आपलं एक पेज असतं, इथे तुम्हाला दिसत असेल.
आपलं नोटबुकचं पेज असतं, क्लिअर आहे. आणि त्या पेजमध्ये काय होतं, एक लाईन असते, अशी एक लाईन असते. हो. आपलं पेज आहे. ओके. आणि या पेजमध्ये एक अशी रेड कलरची आपल्याकडे लाईन असते, बरोबर असते ना लाईन. हो सर. हा, तर काय करतो आपण, इथून स्टार्टिंग करतो पेजची राईट करायला. इथून स्टार्ट करतो पेज लिहायला आपण. इथून स्टार्ट करत असतो पेज रायटिंग करण्यासाठी. ओके. सेम ॲज इट इज इथे सुद्धा तसंच आहे. आपण जर मार्जिन दिली तर इथे आपण काहीच घेऊ शकत नाही, किंवा इथे कोणताही टेक्स्ट आपण लिहू शकत नाही, किंवा कोणताही कंटेंट इथे आपण प्लेस करू शकत नाही त्या मार्जिनच्या ठिकाणी. म्हणजे मार्जिनचा जो स्पेस असतो ना, तो युजेबल स्पेस राहत नाही. कळालं? हॅलो. हो सर. हा, तर मार्जिनचा जो स्पेस असतो हा, तो युजेबल राहत नाही. म्हणजे इथे जो 5 पिक्सल स्पेस आहे, इथे, इथे आणि इथे, टॉप, बॉटम, लेफ्ट, राईट, तर तो युजेबल स्पेस राहत नाही. ओके. कळलं मार्जिन बद्दल? तर बॉक्स हो सर. मॉडेलमध्ये आपल्याकडे 3 प्रॉपर्टीज आहेत. एक आहे मार्जिन, दुसरं आहे पॅडिंग, तिसरं आहे बॉर्डर. ओके, क्लिअर आहे. तर इकडे बघा, आता मी जर का याला ओपन विथ लाईव्ह सर्व्हर केलं, ओके, आणि याला इन्स्पेक्ट केलं, तर इकडे माझ्याकडे इथे हे बॉक्स मॉडेलचं एक्झाम्पल आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये मिळेल. ओके. त्याचं मार्जिन, बॉर्डर आणि पॅडिंग. ठीक आहे. मी जर का याला स्क्रोल केलं तर इथे व्हॅल्यू चेंज होत आहेत. इकडे बघा अनिकेत, इथे 425 आहे, 153.875 समथिंग आहे. मी जर का त्याला कमी करत गेलो तर त्याची सुद्धा व्हॅल्यू कमी कमी होत जाते. ठीक आहे. तर ही पॅडिंग आहे, ही बॉर्डर आहे त्याची. ओके. आणि ही मार्जिन आहे. तर मार्जिन, डिफॉल्ट मार्जिन किती आहे त्याची सध्या, हे आपल्याला माहित नाही आहे सध्या. परंतु इथे स्पेस दिसत आहे समथिंग, आणि इथे सुद्धा नॉर्मल स्पेस दिसत आहे, एकदम 235 पिक्सल दिसत आहे. ओके. या साईडला पण स्पेस दिसत आहे, आणि इथे पण स्पेस दिसत आहे. तर हा स्पेस रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करू शकतो, हा स्पेस रिमूव्ह करण्यासाठी काय करू शकतो आपण, त्याला या बॉक्स मॉडेल डॉट सीएसएस मध्ये येऊन आपण युनिव्हर्सल सिलेक्टर यूज करून, दॅट इज स्टार, आणि त्याची मार्जिन करू शकतो आपण 0%. आणि पेज वरती जर का आलो आपण आपल्या, तर बघा इथे जो समथिंग स्पेस दिसत होता, 235 व्हॉट एव्हर जेवढा असेल तेवढा, 2 पिक्सल या 3 पिक्सल, इथे स्पेस दिसणारा, आणि इथेही स्पेस जो दिसत होता तो स्पेस रिमूव्ह झाला, आणि इथे जो स्पेस दिसत होता तोही इथे रिमूव्ह झालेला आहे. ओके. आता आपल्या पेज वरती कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा स्पेस नाहीये, म्हणजे मार्जिन नाहीये. ओके. त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं असतं, पॅडिंग सुद्धा काय करायची असते, 0%. तर आपल्या पेज वरती इथे पॅडिंग सुद्धा नाहीये आता, आणि मार्जिन सुद्धा नाहीये. ओके. पॅडिंग मी परत एक्सप्लेन करीन जेव्हा आपण पॅडिंग घेऊ. सध्या आपण मार्जिन वरती फोकस करूया. तर इथे मार्जिन नाहीये, इथे पण मार्जिन नाही, आणि टॉपला सुद्धा मार्जिन नाही. ओके. जर मी मार्जिन 0% केले तर बघा काय झालं, इथे मार्जिन आली, इथे पण मार्जिन आली थोडीफार, आणि इथे पण मार्जिन आली. तर हा व्हाईट स्पेस आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. ओके. हा व्हाईट स्पेस, हा व्हाईट स्पेस, आणि हा पण व्हाईट स्पेस. ओके. तर आपण तो रिमूव्ह करूया, मार्जिन 0% करूया त्याची. तर इथे मार्जिन 0% झाली.
ओके, कळलं अनिकेत? हो सर. ओके, तर आपण H1 रिमूव्ह करूया, बॉक्स मॉडेलमध्ये घेऊया, याची पण गरज नाही आपल्याला सध्या. ओके, क्लिअर आहे? तर आपण आता एक डिव घेऊया इथे, डिव, त्याला क्लास देऊया, क्लास क्लास देतो मी ते फर्स्ट. ओके, फर्स्ट क्लास देतो. बॉक्स मॉडेल CSS मध्ये या, सिलेक्ट करा, काय क्लास दिला मी डिवला? फर्स्ट. त्याला हाईट देतोय, हाईट 500 पिक्सल. त्याची विड्थ 700 पिक्सल. ओके, आणि बॅकग्राऊंड कलर मॅटो. ओके, तर इथे मला हा बॉक्स दिसेल. ठीक आहे, फर्स्टला मी सिलेक्ट केलं, त्याची विड्थ आहे 700 पिक्सल, अशी हॉरिझॉन्टल, आणि व्हर्टिकल त्याची हाईट आहे किती आहे? 500 पिक्सल. ओके, क्लिअर आहे? आता काय करायचं आपल्याला, यामध्ये याच्यामध्ये आपण मार्जिन शिकणार आहे. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये परत एक मी डिव घेतो, अनिकेत आता पूर्ण कॉन्सन्ट्रेट करा. त्याला क्लास देतोय मी सेकंड, याला मेन ठेवूया आपण, मेन. ओके, त्याला मेन ठेवतो मी, इथे जाऊन फक्त त्याचा क्लास चेंज करतो. ठीक आहे, तर मेन, त्यामध्ये काहीच चेंजेस नाही होणार. ओके, जसं असेल तसंच असेल तो. ठीक आहे, कारण इकडे व्हॅल्यू चेंज नाही केल्या, क्लास चेंज केला तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, इथे मी फर्स्ट देतो, फर्स्ट. ओके, तर बघा या फर्स्ट मध्ये घेतो मी S3 आणि फर्स्ट. ओके, तर इथे आपल्याला फर्स्ट आलेला दिसेल. ठीक आहे, तिथे प्रतीकला शेळके यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. आणि काय जो रे हॅलो प्रसाद, आवाज येतोय माझा? ओके, तर इथे फर्स्ट आहे. ओके, तर इथे फर्स्ट मध्ये काय करायचं आपल्याला, जो फर्स्ट क्लास घेतलाय मी अनिकेत, लक्ष आहे ना? हो सर. हा, पॉईंट झाला आणि काहीतरी बोलला. ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. तर डॉट फर्स्ट, या फर्स्टला सिलेक्ट केलं, आणि सिलेक्ट केल्यानंतर याला आपण काय करतो, मी थोडं त्याला हाईट विड्थ देतोय, म्हणजे तो मला कळल. ठीक आहे, त्याला हाईट देतोय मी 100 पिक्सल, विड्थ 100 पिक्सल. तसं तुम्ही जॉईन करणार आहे का सेशन? अनम्यूट करा आणि बोलायचं. ठीक आहे, तर फर्स्टला सिलेक्ट केल्यानंतर त्याची हाईट ठेवायची 100 पिक्सल, विड्थ ठेवायची 100 पिक्सल. ठीक आहे, बॅकग्राऊंड कलर ठेवतोय मी 8. तर इथे आपल्याला एक डिव दिसेल ज्याची हाईट 100 आणि विड्थ 100 पिक्सल आहे. ओके, आता मी मार्जिन करतोय त्याला, मार्जिन ऑटो.
जेव्हा आपण मार्जिन ऑटो करतो तेव्हा तो जो कंटेंट आहे त्या पेजच्या सेंटरला येणार. म्हणजे हे जे होल पेज आहे ना, लेफ्ट टू राईट इथपर्यंत, इथून इथपर्यंत जे पेज आहे या पेजच्या सेंटरला नाही येणार तो, किंवा टॉप टू बॉटम या पेजच्या सेंटरला नाही येणार. तसं जर असता तर तो इथे आला असता. ओके, पण तो कुठे आहे? या 500x700च्या च्या पेजच्या सेंटरला असेल. ठीक आहे, इकडून पण समथिंग स्पेस तेवढाच आहे आणि इकडून पण तेवढा स्पेस आहे. ठीक आहे, जेव्हा आपण मार्जिन ऑटो करतो तेव्हा तो असेल कोणताही कंटेंट तो सेंटरला येईल. ओके, त्यानंतर मी मार्जिन इनिशियल ठेवली इथे, इनिशियल. तर जेवढी मार्जिन आहे तेवढीच मार्जिन घेणार तो. ठीक आहे, आता इथे कोणत्याच प्रकारची मार्जिन नाहीये सध्या, म्हणजे तो कंटेंट जिथे आहे तिथेच आहे, फिक्स आहे तो सध्या या ठिकाणी. ठीक आहे, परंतु हे झालं सिंपल एक्झाम्पल आपलं. ओके, मार्जिन. आता आपल्याला बघायचंय मार्जिन लेफ्ट, मार्जिन राईट, मार्जिन टॉप, मार्जिन बॉटम. ओके, तर या फर्स्ट मध्ये आहे H3. ओके, तर या H3 ला सिलेक्ट करण्यासाठी मी क्लास देतो, किंवा H3 ला सिलेक्ट नाही करत मी, डायरेक्टली फर्स्टलाच सांगतो कसं करायचं. तर ते जास्त क्रिटिकल नाही करूया आपण सध्या. ठीक आहे, हे कळालं. मार्जिन इनिशियल, त्याला कमेंट आउट करतो. आता बघा, मार्जिन लेफ्ट. ओके, मार्जिन लेफ्ट केलं मी 200 पिक्सल. सध्या एकदा आपला कंटेंट कुठे आहे ना ते बघून घ्या. अनिकेत, आपला कंटेंट इथे आहे. ओके, मी त्याला मार्जिन केलं 200 पिक्सल. तर तो इथून 200 पिक्सल इकडे जाणार, म्हणजे राईट साईडला जाणार. ठीक आहे, इथून इकडे 200 पिक्सल. परत मी जर त्याला त्याची मार्जिन टॉप पासून मी त्याला 100 पिक्सल केलं, तर तो सध्या इकडे बघा. आता ही फर्स्टचे आहे ना, तो मार्जिन 100 पासून इथून घेता येते. ठीक आहे, मेन मध्ये फर्स्ट आहे. ठीक आहे, तर कुठून घेते मार्जिन? मी काय सांगतो होतो, पेजच्या बाहेरून घेत होतो, म्हणून पेजच्या बाहेरून किती घेतली त्याने मार्जिन? 100 पिक्सल घेतली. ठीक आहे, तर आपण मार्जिन त्याची कमी करूया, 20 पिक्सल घेऊया. तर कुठे आलं त्याची मार्जिन? 20 पिक्सल झाली. ओके, परत मी जर का मार्जिन टॉप -20 पिक्सल केली तर काय झालं? तो कंटेंट जो आहे तो वरती जाते आहे. ओके, 20 पिक्सल. ओके, परत मी जर का इथे मार्जिन बॉटम केली, इथे मार्जिन बॉटम, आणि ते केली 100 पिक्सल. कमेंट आउट करतोय, मार्जिन बॉटम 100 पिक्सल केली, तर याच्या मार्जिनला 100 पिक्सल बॉटम असेल, 100 पिक्सल असेल. ठीक आहे, तर ते शो करण्यासाठी काय करू शकतो आपण? परत इथे एक आपल्याला डिव घ्यावा लागेल, डिव. ओके, त्याला क्लास देतो मी, क्लास सेकंड. ओके, H3 सेकंड. ओके, बॉक्स मॉडेल मध्ये घेऊया, सेकंड हाईट घेऊया 100 पिक्सल, घेऊया 100 पिक्सल, बॅकग्राउंड कलर ब्राउन. सेकंड सेव्ह झालं. रिफ्रेश. तर बघा इथे काय झालं, 100 पिक्सल इथे स्पेस आहे. मी काय सांगितलं होतं अगोदरच, हा जो स्पेस आहे हा युजेबल स्पेस राहत नाही. हा 200 पिक्सल स्पेस आणि हा 100 पिक्सल स्पेस हा आपण यूज करू शकत नाही मार्जिनचा. ओके, हा आपण त्याला, आपण म्हणतो ना एका बॉक्समध्ये आपलं
त्याची कॅपॅसिटी आहे 200 किलोची एका बॉक्सची, पण आपण त्याच्यामध्ये जर का एखाद्या लाकडी बॉक्स बनवला आपण, त्याची कॅपॅसिटी आहे 200 पिक्सल आहे, 200 kg, आणि आपण त्याच्यात जर का 300 kg टाकत आहे तर काय होतं, तो बॉक्स फुटेल. त्याच पद्धतीने इथे जर आपण बळजबरी काही ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जो लुक्स आहे तो चेंज होत जाईल. ठीक आहे. त्याच पद्धतीने इथे आपला जो टेक्स्ट आहे जिथे आहे तिथेच प्लेस ठेवायचा. ठीक आहे. तर आता काय होईल, इथे 100 पिक्सल हा जो स्पेस आहे हा आपण यूज नाही करू शकत. ओके, कळालं? कळतं? हो हा, का? कारण याला मार्जिन बॉटम किती दिले मी? 100 पिक्सल. अरे तो ती मार्जिन काल झालं आज प्रसाद 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 झालं ना काय प्रसाद म्यूट वरती जा 2 मिनिटं. ओके, आपण जर इथे त्याचा मार्जिन बॉटम मी केली इथे 300, तर काय होईल, हा कुठे गेला? डायरेक्टली बॉटमला गेला. ओके, कळालं अनिकेत? त्याच्यामुळे आता हा स्पेस जो आहे तो युजेबल स्पेस नसणार आहे. कळालं? ओके, त्याच्यानंतर इथे मी लेफ्ट साईडला केलं याला, मार्जिन लेफ्ट घेतली, बॉटम घेतली, मार्जिन राईट केले मी. मार्जिन राईट 200 पिक्सल. तर काय होईल, याच्याही राईटला 200 पिक्सल आपण यूज करू नाही शकणार. ओके, कळालं? ठीक आहे. यानंतर पॅडिंग. तर बघा, माझ्याकडे, मी याला कमेंट आउट करतो, कमेंट आउट करतो मी याला. आता एक बटन डिझाईन करूया आपण. सिम्पली बटन घेतो मी, ते बटन बटन ओके, त्या बटनला ठेवतो मी सबमिट नाव. सबमिट सबमिट ठेवा, रिसेट ठेवा, सेव्ह ठेवा. ओके, मी सबमिट केलं. त्याला क्लास दिला मी सबमिट नावाचा, कोणताही क्लास द्या. ओके, सबमिट नावाचा क्लास दिला. त्याला सिलेक्ट केला मी, त्याला सिलेक्ट केला मी CSS मध्ये, डॉट सबमिट नावाने, डॉट सबमिट. ओके, आता हे बटन आहे माझं, याच्याला काही डिझाईन केलेलं नाही मी. ओके, सर्वात अगोदर त्याची फॉन्ट साईज वाढवतो मी. फॉन्ट साईज 40 पिक्सल. ओके, तर या पद्धतीचं दिसेल मला ते. ठीक आहे. यानंतर आता पॅडिंग बघा, पण मी कलर दिलेला नाही त्याला. ओके, कलर वगैरे काहीच देत नाही, फक्त जे जसं आहे तसं बटन ठेवतोय मी. आता बघा, मी पॅडिंग दिली त्याला, पॅडिंग, आणि ती दिली मी 20 पिक्सल. ओके, तर काय होईल, इकडून ही 20 पिक्सल असेल, या साईडलाही 20 पिक्सल असेल, या साईडलाही 20 पिक्सल असेल, आणि या साईडला सुद्धा 20 पिक्सल पॅडिंग असेल. म्हणजे काय होतं, पहिले काय होत होतं, मार्जिन जी होती ती पेजच्या बाहेर होती, म्हणजे इकडून स्पेस सुटत होता, इकडून स्पेस सुटत होता, इकडून स्पेस सुटत होता. ओके, मी परत जर का इथे सेकंड बटन घेतलं, बटन रिसेट करतो मी इथे, रिसेट क्लास रिसेट. ओके, तर बघा ते बटन कुठं आलं, इथेच आलं. इथे स्पेस सोडला का त्याने 20 पिक्सल? नाही. ओके, त्याचा स्पेस वाढवतो मी, म्हणजे मार्जिन पॅडिंग वाढवतो, ते 50 पिक्सल करतोय. तर बघा,
आतून पॅडिंग कुठे असते? पेजच्या आतमध्ये. ओके, पॅडिंग कुठे असते? आपल्या कंटेंटच्या आतमध्ये. आतमध्ये पॅडिंग घेतं आणि जी मार्जिन असते ती पेजच्या बाहेरला असते. ओके, या साईडला मार्जिन असते. ठीक आहे, आपण दोन्ही पण इथं डॉट रिसेट करतो मी. रिसेटच क्लास दिला ना मी, आय थिंक. साईज 30 पिक्सल. ओके, क्लिअर आहे. तर बघा, आता ही झाली माझी पॅडिंग 50 पिक्सल, परंतु ही ऑल ओव्हर झाली, म्हणजे लेफ्ट साईडला, राईट साईडला, टॉपला आणि बॉटमला पण केली. ओके, परंतु मला इथे फक्त पॅडिंग सेट करायची आहे. कुठे? पॅडिंग सेट करायची मला फक्त लेफ्ट साईडला. तर पॅडिंग लेफ्ट केलं मी आणि ती दिली मी 30 पिक्सल. 30 पिक्सल. तर काय होईल? फक्त या साईडला पॅडिंग असेल. ओके, लेफ्ट साईडला. ती आपण वाढवूया. 100 पिक्सल करतो. तर बघा, फक्त या साईडला पॅडिंग येते, लेफ्ट साईडला. मी जर का पॅडिंग राईट साईडला केली तर पॅडिंग राईट 100 पिक्सल. जेवढे 0 आहेत सगळे सिलेक्ट. पॅडिंग राईट 100 पिक्सल. तर राईट साईडला पॅडिंग आली माझी. ओके, जर पॅडिंग टॉपला केली, पॅडिंग टॉप 100 पिक्सल, तर 100 पिक्सल ही टॉपला असेल. ओके, पॅडिंग राईट, पॅडिंग बॉटम केली, पॅडिंग बॉटम 100 पिक्सल, तर ती बॉटमला पॅडिंग 100 पिक्सल असेल. परंतु एवढं बटन असतं का माझं? नाही. तर आपण याची काय करू शकतो? साईज कमी करू शकतो बटनची. तर याला करूया आपण 20. याच पद्धतीने आपल्याला डिझाईन करायचे असतात. ओके, 20, 20 आणि इकडे करूया आपण 20. ओके, झाला. याला कलर देऊ शकतो आपण, बॅकग्राऊंड कलर. तर बॅकग्राऊंड कलर ब्ल्यू देऊया. देऊ नको, ग्रीन येलो किंवा ग्रे करूया. ओके, यानंतर इथपर्यंत कळालं? काही डाऊट आहे पॅडिंग मध्ये? नो सर, चालेल. ओके, आपण टेक्स्टचाही कलर चेंज करू शकतो. तर टेक्स्टचा कलर चेंज करण्यासाठी आपल्याला सिंपल प्रॉपर्टी आहे कलर. कलर आपण व्हाईट घेऊ शकतो. तर व्हाईट. ओके, कळालं. आता आपल्याकडे काय याचं आपण हे पण करू शकतो, बॅकग्राऊंड त्याची बॉर्डरची प्रॉपर्टी झाली नाही आपली, त्याच्यामुळे मी बॉर्डरमध्ये गेलो नाही जास्त. ठीक आहे, परंतु आपण त्याची बॉर्डर जर का चेंज केली ना, सिंपल, तर काय होईल? त्याचा बटनचा लुक अजूनही चांगला दिसेल आपल्याला. ठीक आहे, त्याची बॉर्डर रेडियस जर का आपण चेंज केली, जसं की बॉर्डर आपण उद्या घेणार आहे, परंतु सिंपल एक बॉर्डर रेडियस आहे प्रॉपर्टी. मी 20 पिक्सल केली इथे. तर काय होतं बघा, चेंज झालं इथे. ओके, आणि ती जर का मी 50 पिक्सल केली तर असं होईल. ती जर का मी इथे 80 पिक्सल केली तर असं होईल. आणि मी जर का त्याला 100 पिक्सल केलं तर ते अजून ते काय होईल? गोल गोल होत जाईल. ओके, आपण एक सर्कल सुद्धा बनवू शकतो वेगळ्या काही प्रॉपर्टीज यूज करू. ठीक आहे, आणि त्याला जी ही बॉर्डर आहे ना, ही बॉर्डर त्याची आपण काढून टाकू शकतो, जी ब्लॅक कलरची आहे ती. ओके,
तर आपण बॉर्डरची प्रॉपर्टी उद्या बघूया. कळालं? त्यामध्ये काय डाऊट आहे? हे 10 पिक्सल असणार किंवा 30 पिक्सल. तर आपलं आज झालेलं आहे